मित्रांनो नमस्कार. अशी वेळ देवाने कोणावरही येऊ देऊ नये. अंतसंस्कार सोडून लोक पळू लागले. बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की असं का झालं किंवा असं का केलं देवाने. अंतसंस्कार चालू असताना अक्षरशः लोक सैरावैरा पळू लागले. अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल. असं काय घडलं या घटनेत हे चला पाहूया. पण त्याआधी जर आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. विदर्भातील भंडारा जिल्हा तसा तलवांचा आणि झाडाझुडपाने नटलेला आहे. पण याच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हरदवली नावाच्या लहानशा गावात एक अशी घटना घडली की जी सध्या चर्चेत आलेली आहे आणि आजही पंचक्रोशीत केली जाते. मग नेहमीप्रमाणे शांत ती दुपार नव्हती. गावाकडतील एक प्रतिष्ठित आणि सर्वांशी अगद्या चांगल्या व्यक्ती वागणारे चांगले एक व्यक्तिमत्व होते. त्यांचं नाव होतं मारुती काका. यांचा जीवन प्रवास संपला होता. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता आणि संपूर्ण गावावर एक शोककळा पसरली होती. आणि त्याच अंत्यसंस्कारावेळी अक्षरशः ती घटना घडली आणि लोक सेरावैरा पळू लागले. अशी घटना घडली यापूर्वी तुम्ही बघितली नसेल. तुम्ही अनेक घटना किंवा अनेक अंत्यसंस्कार बघितले असेल, पण अशी घटना पहिल्यांदाच घडली. अक्षरशः लोकांनी विचारही केला नसेल की अशी घटना घडलेली आहे. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. सकाळपासूनच घरासमोर गर्दी जमू लागली होती. मारुती काकांनी आपल्या आयुष्यात कमवलेली खरी पुंजी म्हणजे ही माणसं होती. अनेक गावातून अनेक शहरातून माणसं तिथे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहत होती. कारण जे काका होते त्यांनी अक्षरशः मारुती काकांनी सर्वांना जपलेलं होतं आणि सर्व माणसे तिथे आली होती. अंत्यसंस्कारासाठी प्रत्येकाच्या मनात त्याबद्दल काही ना काहीतरी आठवण होत्या. कुणाला त्यांनी संकटात मदत केली होती तर कुणाला मार्ग दाखवला होता. दुपारच्या 12च्या सुमारास राम नाम सत्य आहे या सुरात त्यांची अंत्ययात्रा निघाली. परंतु अंत्ययात्रा निघाली असताना कोणीही असा विचार केला नसेल की आपल्यासोबत तो धक्कादायक प्रकार आता घडणार आहे. चला तर बघूया ही संपूर्ण घटना. गावातील गल्लीबोळीतून अंत्ययात्रा जात होती आणि गावाबाहेर चालली होती. आता गावाबाहेर असलेल्या नदीच्या काठी स्मशानभूमीत पोहोचले. आता निसर्गाची शांतता आणि लपलेलं संकट. हरदवलीची स्मशानभूमी ही नदीच्या काठावर एका निसर्गरम्य ठिकाणी होती. तिथे एक अतिशय जुनं महाकाय झाड सुद्धा होतं. हे झाड किती वर्षाचं आहे हे कदाचित तिथल्या पिढ्यांनाही ठाऊक नव्हतं. मग तिथं असं काय घडलं की फांद्यांनी स्मशानभूमीत अर्ध्या भागाला सावली दिली होती. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा ही सावली म्हणजे मोठा आधार असायची. पण या झाडाच्या एका उंच फांदीवर अक्षरशः तिथे ते संकट दडलेलं होतं. विदर्भातील मग शांतता. जोपर्यंत त्यांना कोणी असं काही डंचवत नव्हतं, शांतता अक्षरशः ते माणसावर झडप घालणारी होती. मग स्मशानभूमीत जमलेल्या 100 ते 150 लोकांना या संकटाची पुष्टीसुद्धा नव्हती. जराशी सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. लोक चिंतेसाठी लाकडं रचू लागले. मारुती काकांचं पार्थिव त्या चितेवर ठेवण्यात आलं. नातेवाईकांनी शेवटचे दर्शन घेतले होते. कुणी हार अर्पण करत होतं, कुणी माती टाकत होतं. रडण्याचा आणि हुंडक्याचा आवाज हे वातावरणात मिसळत होता. धुराचा तो एकटं आणि तांडव विधीनुसार मग तो घडला. मारुती काकांच्या थोरल्या मुलाने हातात अग्नी घेतला. जड पावलांनी त्यांनी चितेला प्रदक्षिणा घातली आणि मुख्याग्नी दिली. चितेत वापरलेल्या गौऱ्या आणि कोरड्या लाकडांनी तात्काळ पेट घेतला. विस्तव जसा जसा भडकू लागला तसा त्यातून पांढरा शुभ्र धूर निघू लागला आणि सौंदर्याने त्या दिवशी वार अगदी मंद होतं. धूर इकडं तिकडं न पसरता सरळ रेषेत वर जाऊ लागलं. दुर्दैवाचा फेरा असा फिरला होता की तो धूर थेट त्या चिंचेच्या झाडाच्या फांदीला शिरला, जिथे मधमाशाचं मोठं एक मोहोळ होतं. धुरांचा वास आणि त्यातील उष्णता हळूहळू पसरली आणि ती उष्णता लागताच हजारो मधमाशा एका वेळी बिथरल्या. आता मधमाशांसाठी धूर म्हणजे शत्रूचं आक्रमण असतं. स्वतःचं घर आणि राणी वाचवण्यासाठी त्या हजारोच्या संख्येत बाहेर पडल्या. एक क्षणाचाही स्मशानभूमी शांतता वातावरण असा आवाज प्रचंड घुमू लागला. जणू आकाशातून काळे ढगे खाली उतरत आहेत असं ते दृश्य दिसत होतं. पहिली माशी जेव्हा एका माणसाला चावली तेव्हा त्याला वाटलं काहीतरी टोचलं. पण दुसऱ्या क्षणी शेकडो माशांनी लोकांवर जोरदार असा हल्ला चढवला. अरे बापरे, माशा उठल्या, पळा 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 अशी एकच आरोळी ठोकली होती. 5 मिनिटापूर्वी जिथं दुःख शांतता होती तिथं आता भीषण हाहाकार उडला होता. लोक रडणं विसरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू लागली होती.
कोणी नदीच्या दिशेने धावत होतं तर कोणी शेताच्या विहिरीकडे. लोक चपला, टॉवेल आणि इतर काही तर आपले जोडीदार, नातेवाईक यांचे विसरून जीवाचा आकांताने पळू लागले होते. आपला जीव वाचवण्यासाठी जोरदार ते धडपड करत होते. आता चितेजवळ उभ्या असलेल्या मुलाला आणि नातेवाईकांना तर माशांनी अक्षरशः वेवडं चोडलं होतं. अग्नी देणारा मुलगा तिथेच कोसळला, पण मधमाशांचा डंख थांबला नव्हता. लोक अंगाकडे कपडे झटकत होते, पण माशा कपड्यातूनही डंक मारत होत्या. अनेक जण जवळजवळ काटेपुरी जुडात शिरले, तरीही काही जण धापा टाकत गावाच्या घराकडे पळाले. लोक घरांचे दरवाजे, खिडक्या लावून आत बसले, पण तरीही काही माशा घराच्या आत शिरल्या होत्या. स्मशानभूमीत विचित्र शांतता पसरली होती. अंदाजे 15 ते 20 मिनिटांनंतर स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली. तिथे फक्त एक गोष्ट जिवंत होती, ती म्हणजे मारुती काकांची पेटलेली चिता. लाकडं कळकळत जळत होती, पण त्यांच्या शेवटचा निरोप द्यायला तिथे एकही माणूस उरला नव्हता. स्मशानभूमीच्या परिसरात चपलांचा ढीग, लोकांनी ठेवलेले पडलेले रुमाल आणि अर्धवट राहिलेले विधी निसर्गाच्या प्रकोपाच्या साक्ष देत होते. अक्षरशः माणसं तिथे काही माणूस दिसत नव्हता. सैरावैरा पळून अक्षरशः आपल्या मार्गाने पळत सुटली होती. आणि तिथे हे दृश्य अतिशय भयानक होतं. गावातील चित्र एखाद्या युद्धभूमीसारखं झालं होतं. गावातील छोटे खाणी, दवाखाने हादरून गेले होते. एकाच वेळी 50हून अधिक लोक जखमी अवस्थेत तिथे आले. कुणाचे डोळे सुजले होते, कुणाचे हात तर कुणाच्या पायाने फुगले होते. लहान मुलं आणि वृद्ध बेशुद्ध पडत होते. प्रत्येकाच्या अंगात मधमाशांचे विषारी डंक अडकलेले होते. काढताना लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. संध्याकाळ झाली, मधमाशा शांत झाल्या आणि पुन्हा आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराकडे म्हणजे पोळ्याकडे पसरल्या. गावातील काही तोरणी धोरणी माणसांनी एकत्र येऊन चर्चा केली. मारुती काकांचे शेवटचे विधी तर पूर्ण करायचे हवेत. मग अंगावर गोंडपाट गुंडाळून, तोंडाला रुमाल बांधून 5-10 जणांनी स्मशानभूमीत पसरले. त्यांनी अर्धवट जळालेल्या लाकडांना नीट केलं आणि मारुती काकांच्या पार्थिला पूर्ण अग्नी दिली. ती रात्र त्या गावासाठी खूप लांब होती. प्रत्येकाच्या अंगात ताप भरला होता. पण त्या रात्री एका गोष्टीची जाणीव सर्वांना झाली. निसर्ग हा माणसापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. आपण आपल्या सोयीने झाडाखाली विधी करतो, पण त्या झाडावर राहणाऱ्या जीवांचा विचार कधी करत नसतो. ती घटना आजही भंडारा जिल्ह्यातील इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदली गेली. आजही तिथल्या चिंचेच्या झाडाकडे पाहताना लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. ती पेटती चिता आणि लोकांची ती धावपळ, ही आठवण आजही गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे. निसर्गाने केलेली छोटीशी चूक किती महागात पडू शकते याची जिवंत उदाहरण बनली आहे ही घटना. विशेष भागावर चित्र असल्यास ती अक्षरशः लोकांच्या मनातून जात नाही. मधमाशांनी घेतलेला ताबा आणि दूरवर पळालेले लोक, अशा प्रकारचं तिथलं भयंकर दृश्य होतं. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? नक्की तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करूनच जा.